आज आपण चर्चा करणार आहोत ती आजच्या परिस्थितीवरती. आजची परिस्थिती इतकी विपरीत झालेली आहे की माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे. प्रशासकीय कामामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. कुठलंच काम व्यवस्थितरित्या होत नाही आहे. जर अशीच परिस्थिती पुढे राहिली तर आपण आपल्या पिढीला काय जबाब देणार? तेव्हा आता मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे जे काही जनजागृती करता येईल त्याचा मी खूप चांगला प्रयत्न करत आहे. तर या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या ज्या पण काही तक्रारी असतील, सामाजिक, राजकीय वा इतर कोणत्याही प्रशासकीय, तर आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून निश्चितच मदत करू आणि सर्वतोपरी मदत करून तुम्हाला सहकार्य करू. आज आपण बघत आहेत की व्हॉट्सॲप असे मीडिया आहेत की ज्या व्हॉट्सॲपसारखे मीडिया आहेत, फेसबुक, ज्याच्या रील्स, यूट्यूब या रील्समध्ये माणूस आपली बरीचशी क्रियाशक्ती घालवत आहे आणि आपला वेळेचा अपव्यय होत आहे. तर यापासून दूर होणं आवश्यक आहे. पण जर तुम्हाला यापासून दूर व्हायचं असेल तर आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देऊन योगा, मेडिटेशन करणं आवश्यक आहे. मन जर आपल्या ताब्यात असेल तर आपण इतर कुठल्याही गोष्टींवरती सहज नियंत्रण प्राप्त करू शकतो. तर याच्या संदर्भात मी याही पहिले कोरोना काळामध्ये मेडिटेशनच्या बाबतीत, योगाच्या बाबतीत व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती राहुल शेटे विथ एंटरटेनमेंट अँड नॉलेज याच्यावरती प्रसारित केलेले आहेत. तर तुम्ही त्यातला एखादा कुठलाही व्हिडिओ घेऊन मग पुढील जे काही योगाच्या संबंधित किंवा ध्यानाच्या संबंधित, मेडिटेशनच्या संबंधित व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि त्यातनं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती मिळू शकते, अनुभव घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या शरीर स्वास्थ्याच्या बाबतीत जसं मानसिक आणि भौतिक, शारीरिक स्वास्थ्य तुम्ही आपलं मेंटेन करू शकता. तर आज जर समजा तुम्हाला आपल्या मनावरती विजय प्राप्त करायचा असेल तर शरीर ताब्यात येणं देखील तितकंच आवश्यक आहे आणि शरीर ताब्यात आणण्यासाठी त्याला योग्य प्रकारे व्यायाम करणं, त्याला व्यायाम देणं